6 जुलै 7 जुलै 8च्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. भाग बदलत पडणार आहे. म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेरणी केलेली त्यांना त्या पेरलेल्या याला जीवदान ठरणार आहे. खूप काही सर्वदूर मोठा पडणार नाही, पण पाऊस पडणार आहे, भाग बदलत असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. 13 जुलैच्या नंतर 13 ते 25च्या दरम्यान म्हणजे नंतर काय होईल, हे वारं 7 तारखेला बंद झाल्याच्या नंतर 13 ते 27च्या दरम्यान म्हणजे राज्यात मध्ये शेवटच्या आठवड्यात मग जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल, पण ते सर्वदूर असणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. पण सध्या तर राज्यामध्ये समजा 10 जुलैपर्यंत असा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा सर्व शेतकरी लक्षात येतं. ज्यांची शेती जे कामे करायचे असेल तर काम करू शकतात, खुरपणे देखील करू शकतात, कापसाच्या फवारण्या देखील करू शकतात, जिथं पाऊस पडायला तिथं तणनाशक देखील मावू शकतात, म्हणून हे लक्षात येतं. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेक शेतीला जाईल. धन्यवाद.